आज आपण कटाची आमटी बनवतो। त्यासाठी बघा, एक कांदा घेतला उभा चिरून, खोबरं घेतलं, सुकं खोबरं आणि लसूण पाकळ्या घेतल्या। आता गॅसवर मी तवा ठेवला, त्यात तेल घातलं। तेलावर बघा खोबरं भाजून घेते मी आता लालसर होईपर्यंत। खोबरं भाजत आलं, त्याच्यावर लसूण पाकळ्या टाकल्या। हे चांगलं परतून घेतले, भाजून घेतलं आणि ताटात काढून घेतलं। आता त्यावर चिरलेला कांदा टाकला तव्यावर। कांदा चांगला भाजलाय। कांदा चांगला भाजला म्हणून एक टोमॅटो चिरून टाकला मी त्यावर आणि तो पण काढून घेतला। आता मुठभर कोथिंबीर टाकली। वाटण चांगलं ते थंड झाले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण टाकलं आणि वाटून घेतलं। आता बघा, हे कटाचं पाणी आहे। काल मी पुरण केलं होतं त्याचं। गॅसवर मी कढई ठेवली, त्यात तेल घातलं। तेल तापले, त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला। अद्रक लसूणची पेस्ट टाकली 1 चमचा आणि चांगली परतून घेतली। अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले। आता हे वाटलेलं मिश्रण, यात पाणी न घालता वाटलेलं मी ते मिश्रण पण त्यात परतून घेतलं। पाव चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि 1 चमचा धण्याची पावडर टाकली। आता हे कटाचं पाणी त्या मिश्रणावर टाकलं आणि चांगलं असं ढवळून घेतलं। 1 चमचा गरम मसाला टाकला, बारीक चमचा, आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि चांगले ढवळून घेतली अशी। आता बघा, आमटीला कट बघा किती छान आला आहे, तरी छान आला आहे। आणि त्यावर कोथिंबीर घातली। 15 मिनटं ही आमटी मी उकळून घेतली छानपैकी। आता गरम गरम भाताबरोबर ही कटाची आमटी छान लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।